आज आम्ही एका अशा प्रवासाला निघालो जिथे रस्ता नाही पण निसर्गाची वाट आहे. डोंगराच्या काठावरून जाणारी घसरती पायवाट, एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उलगडत जाणारं जंगल. या वाटेवरच दिसतो एक उंच आणि भव्य वृक्ष. त्याच्या पायथ्याशी आहे निर्मळ पाण्याचा झरा. जणू वाटसरू आणि प्राण्यांसाठी निसर्गाने केलेली शाश्वत पाण्याची व्यवस्था होय. झऱ्यालगतच एक धबधबा, सध्या कोरडा पण खुडखुडत वाहणारा झरा पावसाळ्यात परत येण्याचं आमंत्रण देतोय. जंगलाच्या आत बांबू, साग आणि शेणापासून बनवलेलं एक सुंदर घर, आणि घरात पाऊल टाकताच अनुभवायला मिळते ती शांतता आणि समाधान. घराभोवती नियोजनबद्ध शेती, हरभऱ्याची लागवड, मातीची धूप रोखणारे बांध आणि पारंपरिक खळ. पुढे जाताच दिसून येते ते दाट बांबूचे जंगल आणि दुर्मिळ दृश्य, बांबूला फुललेलं. हा फक्त एक प्रवास नव्हता, तर हा होता निसर्गाकडून शिकण्याचा एक छान आणि सुंदर असा अनुभव.